बांधकाम सुरू करण्यापूर्वी लोक करतात या 5 मोठ्या चुका. लाखोंचं नुकसान टाळायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका चुकीमुळे लाखो रुपयांचा खर्च होऊ शकतो आणि ही चूक मी माझ्या 37 वर्षांच्या साईट अनुभवात वारंवार पाहिलेली आहे. कोणी प्लॉट घेतो आणि दुसऱ्याच दिवशी फाउंडेशन सुरू करतो. कोणी अंदाजपत्रक किंवा एस्टिमेट न काढताच काम सुरू करतो, तर कोणी फक्त स्वस्त कॉन्ट्रॅक्टर पाहून निर्णय घेतो आणि त्याला काम देतो. आज मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे, ज्या टाळल्या तर तुम्ही फक्त पैसेच नाही तर वेळ, मानसिक ताण आणि भविष्यातील अडचणही वाचू शकतात. चूक नंबर 1, सॉइल टेस्टिंग आणि ट्रायल पिट न करता फाउंडेशन सुरू करणं. सर्वात मोठी चूक इथूनच सुरुवात होते. अनेक जण म्हणतात शेजाऱ्याने अशीच फाउंडेशन केली होती, आपणही तशीच करूया. पण प्रत्येक प्लॉटची माती किंवा स्ट्राटा हा वेगळा असू शकतो. कुठे काळी माती असते, कुठे सॉफ्ट मुरुम असतो, कुठे हार्ड मुरुम असतो, काही ठिकाणी भराव केलेला असतो, काही ठिकाणी खडक किती खोल आहे ते कळत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फाउंडेशन हे आपल्याला चेक करूनच डिझाईन करावं लागतं. जर मातीची योग्य माहिती नसताना फाउंडेशन केलं तर सेटलमेंट, क्रॅक्स, अतिरिक्त एक्सकव्हेशन, रिडिझाईन आणि अतिरिक्त कॉन्क्रीट यामुळे मोठा खर्च वाढू शकतो. म्हणून फाउंडेशन करण्यापूर्वी सॉइल इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल पिट ही खर्चाची गोष्ट नाही, तर तुमच्या घरासाठी एक महत्त्वाची सुरक्षितता आहे. मिस्टेक नंबर 2, एस्टिमेशन आणि BOQ शिवाय काम सुरू करणे. दुसरी चूक म्हणजे अंदाजपत्रक तयार न करता अनेक लोक काम चालू करतात. आता 20 लाख रुपये आहेत तर नंतर बघू, परंतु तुम्हाला स्टीलचे रेट वाढलेले आहेत, दर बदलतात, डिझाईनचा बदल होऊ शकतो, सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. म्हणून काम करण्यापूर्वी डिटेल एस्टिमेट आणि BOQ तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. मिस्टेक नंबर 3, फक्त स्वस्त कॉन्ट्रॅक्टर निवडणे. सगळ्यात कमी कोटेशन म्हणजे सगळ्यांना चांगला कॉन्ट्रॅक्टर असतोच असं नाही. कमी स्टील वापरलं जातं किंवा क्वालिटी चांगली नसते, सिमेंट कमी वापरलं जातं, वॉटरप्रूफिंग किंवा क्युरिंग सारख्या गोष्टीमध्ये तडजोड केली जाते. सुरुवातीला पैसे वाचल्यासारखं वाटतं, परंतु नंतर रिपेअर्स, मेंटेनन्स वाढला की मोठा खर्च होऊ शकतो, मानसिक ताण वाढतो. कॉन्ट्रॅक्टर निवडताना फक्त प्राईसचा विचार करू नका. अनुभव आणि आधीची कामाची गुणवत्ता नक्कीच चेक करा, तपासा. मिस्टेक नंबर 4, साईट सुपरविजन न करणं. अनेक जण बऱ्याचशा गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्टर किंवा साईट सुपरवायझर न ठेवता काम चालू करतात आणि चेकिंग व्यवस्थित जर नसेल तर योग्य पद्धतीने काम होत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी चेकिंग न झाल्यामुळे चुकू शकतात. एक छोटी दुर्लक्ष केलेली चूक मोठी घडू शकते. म्हणून विश्वास ठेवा, पडताळी नक्की करा आणि तुमचं काम व्यवस्थित होईल. मिस्टेक नंबर 5, काम सुरू झाल्यावर सतत ड्रॉइंग बदलणे किंवा चेंजेस करणे. ही चूक दिसायला छोटी आहे, परंतु खर्च सर्वात जास्त होऊ शकतो. किचन इथे नको, वास्तूप्रमाणे हवंय, खिडकी बदलू, जिना हलू, टॉयलेटची जागा बदलू. अशा बदलांमुळे तोडकाम, डिमॉलिशिंग होतं, पुन्हा बांधकाम, अतिरिक्त मटेरियल आणि लेबर यांचा खर्च वाढत जातो. म्हणून शक्य तितकं प्लॅनिंग आधी पूर्ण करा आणि नंतरच काम सुरू करा. मित्रांनो, घर आयुष्यात एकदाच बांधलं जातं, त्यामुळे सुरुवातीला घेतलेले योग्य निर्णय पुढची अनेक वर्ष तुमचं घर सुरक्षित, मजबूत आणि बजेटमध्ये ठेवू शकतात. या 5 चुका टाळल्या तर तुम्ही फक्त पैसेच नाही तर वेळ, मानसिक ताण आणि भविष्यातील अनेक अडचणीही टाळू शकता. या 5 चुकांपैकी कोणती चूक तुम्ही साईटवर पाहिली आहे किंवा अनुभवली आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन नॉलेज टिप्ससाठी RD's अकॅडमीला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घर बांधताना अजून एक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत.